सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 804. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि देवर्षी नारद यांच्या संवादामधल्या एका अंतिम पर्वाच्या चिंतनास सुरुवात केली होती. प्रसंग असा आहे की देवर्षी नारद प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी पंपा सरोवराजवळ आलेत. प्रभू रामचंद्रांची ही अत्यंत आनंदी स्थिती पाहून देवर्षी नारद त्यांच्याशी आपल्या मनातलं हितगुज करत आहेत. त्यांनी सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांकडून त्यांच्या भगवत नामाचं वरदान समस्त भक्तांसाठी मागून घेतलं. पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे हे रामनाम प्रत्येक भक्ताच्या निर्मळ हृदयरूपी आकाशामध्ये समस्त इतर नामांच्या तारांगणासहित प्रस्थापित होऊ दे, असा हा भगवंताच्या चरणी त्यांनी सर्व जनहिताय असं वरदान मागितलं. भगवंताने देखील एवमस्तु म्हणून त्यांना ते प्रदान केलं. तत्पश्चात देवर्षी आपल्या विष्णू रूपामध्ये घडलेल्या घटनेचं स्मरण करत प्रभू रामचंद्रांना म्हणतात की मला विश्वमोहिनीपासून आपण विवाह करण्यासाठी का बरं थांबवलं? प्रभू रामचंद्र देवर्षी नारदांच्या हृदयातून या गृहस्थाश्रमाचं वमन करण्याच्या दृष्टीने, कारण हा गृहस्थाश्रम देवर्षींसाठी नव्हता, या दृष्टीने या प्रपंचाचं स्वरूप त्यांच्या समोर व्यक्त करतात. आणि तत्पश्चात ते म्हणतात की मी हा सर्व दृष्टीने विचार करून देवर्षी तुम्हाला या विवाहापासून परावृत्त केलं. आपल्याविषयी मी जेवढा विचार करतो त्यातून ही सर्व कृती आपल्या कल्याणासाठीच होती, हे आपण निश्चितपणे मनामध्ये घट्ट धरा. देवर्षी नारद प्रभू रामचंद्रांच्या या संवादाने पुलकित होतात की आपल्यासाठी एवढा विचार करणारा असा दुसरा प्रभू कोण असेल. आणि सज्जनो, हाच भाव, हेच प्रत्येक जीवासाठी प्रभू रामचंद्रांच्या हृदयामधलं स्थान आहे. तो आपल्यासाठी एक अत्यंत कल्याणकारी असंच जीवन घेऊन आपल्याला या भूलोकावरती पाठवत असतो. आणि त्यामुळे संत केवळ त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जगत असतात. हाच त्यांच्या समाधानाचा राजमार्ग आहे. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये देवर्षी नारद प्रभू रामचंद्रांना संत लक्षण, हा संत कसा ओळखायचा, अशी पृच्छा भगवंताजवळ करतात. आणि त्यामागचं गर्भितार्थ मी आपणास सांगितला की अरण्यकांडाचा शेवट, या अरण्यातून जो बाहेर येतो तोच खऱ्या अर्थाने संत असतो, जो या समस्त अग्निदिव्यामधून पार होतो. असा संत कशा पद्धतीने आपण ओळखावा, याची 56 लक्षणं प्रभू रामचंद्र आपल्याला सांगणार आहेत. सज्जनो, पुढील 2 कथा विभागांमधून आपण त्याचं चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी आज आपण अरण्यकांडातील शेवटच्या दोह्याचं देखील गायन करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. निज गुण श्रवण सुनत सकुचाही, पर गुण सुनत अधिक हर्षाही, समशीतल नहीं त्यागहि नीति, सरल सुभाव सबहि सन प्रीति, जप तप व्रत दम संजम नेमा, गुरु गोविंद विप्र पदन प्रेमा, श्रद्धा क्षमा मैत्री दाया, मुदिता मम पद प्रीति माया, बिरति विवेक विनय विज्ञाना,
बोध जथारथ वेद पुराना, दंभमान मद करही न काऊ, भूली न देही कुमारग पाऊ, गावही सुनही सदा मम लीला, हेतु रहित परहित रतशीला, मुनि सुनु साधुन के गुण जेते, कही न सकही सारद श्रुति ते। कही सकन सारद शेष नारद, सुनत पद पंकज गहे, अस दीन बंधु कृपालु अपने, भगत गुण निज मुख कहे, सिरुनाई बारही बार चरणनि, ब्रह्मपुर नारद गए, ते धन्य तुलसीदास आस, बिहाई जे हरि रंग रये, कही सकन सारद शेष नारद, सुनत पद पंकज गए। रावनारी जसु पावन, गावही सुनहि जे लोग, राम भगति दृढ़ पावही, बिनु बिराग जप जोग, दीप शिखा मम जुबति तन, मन जनि होसी पतंग, भजहि राम तजि काम मद, करहि सदा सतसंग, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आपल्याला गोस्वामीजी आज या प्रभू नारद संवादाच्या माध्यमातून संतांची लक्षणं या कथा विभागामध्ये सांगत आहेत. मी आपणास कालच म्हटलं की या अरण्यकांडाचं जणू काही हे प्रगती पुस्तक आहे की या अरण्यामधून हा संत तयार व्हायला पाहिजे. आणि बघा गंमत, दिवाळीचे सुंदर दिवस चालू आहेत. सर्वत्र घराघरांमध्ये खमंग फराळाचं साहित्य तयार होतंय, रोषणाई केली जाते. या कोरोनाच्या नैराश्यजन्य परिस्थितीमधून हा उत्सव विशेष आनंद देण्याच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण घराघरात साजरा करतोय. परंतु आपलं रामचरितमानस देखील दिवाळीमध्ये आपल्याला काय घेऊन आलंय बघा. काय मला आता हा योगायोग शब्द देखील खरं तर माझ्या डिक्शनरीमधून वगळावा असा वाटतोय, कारण कुठल्याच गोष्टी या योगायोगाने घडत नाहीत. हे सर्व काही नियोजित आहे. हा रवींद्र पाठक केवळ या टप्प्यांवरून चालत आहे कोणाच्या तरी कृपेने. हे मी आपण सांगतो याचं कारण आपल्याकडे एक म्हण आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. दिवाळीची ही पूर्वसंध्या किंबहुना दिवाळी सुरूच झालेली आहे आणि आपण संत लक्षण या आधाराने साधू संत येती घरा आपल्या हृदय मंदिरामध्ये या संतांचं स्मरण करणार आहोत. हीच आपल्या श्री रामचरितमानसची दिवाळी आहे. अशा या दिवाळीच्या पर्व काळात सज्जनो, आपण अत्यंत मुक्तपणे या संत लक्षणांचं चिंतन करूयात. काल मी आपणास सांगितलं की सचिन दादाने या लक्षणांना मोजून मला सांगितलं की साधारणतः 56 ही लक्षणं आहेत. शास्त्र आहे त्यामुळं प्रत्येकाच्या मोजमापामध्ये थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. परंतु जर 56 लक्षणं या आधाराने जर आपण याचा विचार केला तर हे जणू काही श्रीकृष्णाचे 56 भोग आहेत आणि ते श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहेत. हे संत हृदय भगवंताला प्रिय आहे. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात
की मी त्यांचा दास होऊन राहतो. जिनते मैं उनके बस रहूं. मी या संतांचे गुण तुम्हाला सांगतो हे देवर्षी, आणि या लक्षणांच्या वरती माझं इतकं प्रेम आहे, मला ते इतके विशेष प्रिय आहेत की त्यामुळं मी त्यांच्या वश होऊन राहतो. बघा, संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या का रमला, का राहिला, का सर्व प्रकारे घरामधली सेवा केली? कारण त्याला या संत सहवासाचं अप्रूप आहे. आपण म्हणतो की अहो श्रीराम कधी भेटेल आम्हाला, त्याची किल्ली आपल्याच हातात आहे. जीवनात जेव्हा संत लक्षणं प्रगटतील तेव्हा भगवंत देखील निर्गुण निराकारामध्ये रमू शकत नाही. त्या निर्गुण निराकाराला सगुण साकार होऊन त्या संताची भेट घ्यावीशी वाटते. आपण बघा, रामायणामध्ये देखील किती कथानकं ऐकली. आपण मनुशत्रूपाचं चरित्र ऐकलं. शेवटी भगवंतालाच निर्गुण निराकारामधून सगुण साकार व्हावं लागलं, नव्हे नव्हे त्यांचा पुत्र व्हावं लागलं. आणि जरी ही मनुशत्रूपाची इच्छा असली तरी प्रेरणा देणारा भगवंत आहे. कारण भगवंतालाच पाहिजे होतं की या अशा संताच्या दारात आपल्याला सहवासाला काही काळ मिळावा, ती आपली आई व्हावी, हा आपला बाप व्हावा, त्यांनी आपले लाड पुरवावेत, त्यांचा सहवास आपल्याला मिळावा. हे भगवंताचं परम सुख आहे. रामाला देखील सुख आहे संत सहवासामध्ये. तर मग आपल्यासारख्या सामान्य जीवांचं काय हो? ज्याला आपल्या जीवनात संत सहवास मिळाला ना, मला वाटतं खऱ्या अर्थाने त्याच्यावरती ही मोक्ष लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. कारण उद्या लक्ष्मी पूजन आहे. घराघरांमध्ये आपल्या सुबत्तेची प्रार्थना आपण या लक्ष्मी देवताकडे करणार. परंतु या संत लक्षणांमधून आपल्याला परमलक्ष्मीची प्राप्ती होते. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. अहो तुम्ही इथं काय लाखन करोडोंच्या गोष्टी करून बसता? संतांनी काय केलंय? जीव दरिद्री असंख्यात, जे दरिद्री होते अशा एकाला नाही असंख्य लोकांना काय केलं? नृपती केले, राजा करून टाकलं. हे सामर्थ्य आहे संतांच्याकडं. संत स्वतः लंगोटीवरती राहतील, परंतु त्यांच्याकडं आलेल्या त्यांच्या दासाला मात्र काय बोलायचं? संत सहवास हा जीवनाचा पूर्ण विराम आहे सज्जनो. ज्याला मिळाला त्याचं आयुष्यच झालं हो पूर्ण. वेगळं काही मागायचं राहतच नाही. कल्पवृक्षाजवळ तरी मागावं लागतं, परंतु संताजवळ मागावं देखील लागत नाही. आपल्या जीवनातल्या आपल्या प्रत्येक स्थितीला जाणून जो आपली सोबत करतो असा हा संत, जो प्रत्यक्ष भगवंताला देखील त्याच्या प्रेमामध्ये पाळतो, अशा संताचे आपण काय गुण गायचे? आम्ही तर केवळ त्याचा बायोडेटा वाचू शकतो, होय की नाही? मेनू कार्ड वाचून कधी हॉटेलमध्ये जाऊन कोणाचं पोट भरलंय का? तशी ही संत लक्षणं वाचून केवळ परीक्षा पास होत, विशारद होत. परंतु संत जीवन जोपर्यंत जगत नाही तोपर्यंत हा दोहा, ही चौपाई आमच्यासाठी केवळ शब्द राहतील. आणि त्यामुळं माझे सद्गुरू म्हणायचे की संताला जाणायचं असेल तर काहीतरी आपल्या अंगामध्ये संताचे गुणधर्म असले पाहिजेत, अन्यथा संत ओळखणं हे अत्यंत अवघड आहे. संत हा केवळ बाह्यांगाने ओळखता येऊ शकत नाही. तुम्ही त्याच्या वस्त्रांवरून हा संत आहे असं म्हणू शकत नाही. आपण त्याला कदाचित साधू, वैराग्यशील पुरुष, धर्मगुरु या अशा आधाराने उपाधी बाह्यांगाने देऊ शकतो. परंतु संत किंवा साधू प्रवृत्ती ही परिस्थिती, ही स्थिती, ही केवळ अंतरंगाची आहे. आणि मग बाह्यांगाची वस्त्र कदाचित काहीही वेगळी असू शकतात, परंतु ही अंतस्थिती आहे. आणि त्यामुळे या अंतर्निष्ठांची या खुणा अंतर्निष्ठ जाणती, त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये कुठंतरी ते संतत्व जोपर्यंत प्रगटत नाही तोपर्यंत या शब्दांचं प्रतिबिंब आपल्याला कळू शकणार नाही. कालही मी संत लक्षण सांगायला सुरुवात करणार होतो, परंतु मला
ती सुसूत्रता कळेना की म्हटलं माऊली हे कसं सांगायचं, एवढी 56 लक्षणं. बरं, एक एक लक्षण घेऊन सांगायला जावं तर अजूनही 56 दिवस कथा करता येऊ शकेल, परंतु तो आपला उद्देश नाही. कथा आपल्याला प्रलंबित करायची नाही, आपल्याला त्यातलं नेमकं जिस्ट घ्यायचंय, जे आपल्या जीवनासाठी आपल्याला उपयोगाला येईल, असं अमृत. मी जेव्हा जेव्हा चिंतनामध्ये असा कुठल्याही अडथळ्याला येऊन थांबतो, त्या त्या वेळेला मला माझी माऊली अर्थात समर्थ हेच नेहमी मार्गदर्शन करतात. आणि समर्थांनी मला स्वाभाविकपणे संत कोण आहे, सद्गुरू कोण आहे हे सांगताना 5व्या दशकामधलं गुरु लक्षणांच्या या दशकातला एक समासातली ओवी दुसऱ्या समासातली डोळ्यासमोर आणली. संत म्हणजे कोण, सद्गुरू म्हणजे कोण? आपण हे दोन शब्द समानार्थी वापरतो. मी याची व्याख्या तुम्हाला कधी काळी सांगितली देखील आहे की संत आणि सद्गुरू कोण आहे. सद्गुरू हे पद आहे, तर संत ही त्याची प्रवृत्ती आहे. जसं आई पण हे पद आहे, परंतु करुणा ही तिची प्रवृत्ती आहे. त्याप्रमाणे जो सद्गुरू आहे तो संत प्रवृत्तीचाच आहे, यात काही शंकाच नाही. मग अशा सद्गुरूला ओळखायचं कसं हे समर्थ दासबोधामध्ये सांगताना एक सुंदर ओवी आपल्या समोर ठेवतात. समर्थ म्हणतात, नीट लक्ष देऊन ऐका समर्थांच्या शब्दांकडे. म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याये मर्यादा, यामध्ये एक उणे असे, तेणे ते विलक्षण दिसे, म्हणोनी सर्व ही विलसे, सद्गुरु पाशी. काय आहे सद्गुरूच्या जवळ? समर्थ म्हणतात त्याच्या जवळ ज्ञान आहे, वैराग्य आहे, भजन आहे. तो स्वधर्म कर्मामध्ये रत आहे, तो साधनशील आहे. त्याच्याकडे अखंड कथा निरूपण श्रवण मनन चालतं. आणि जो आपला व्यवहार नीती न्याय यांच्या मर्यादेमध्ये करतो, अशा सप्त गुणांनी युक्त आहे सद्गुरू अर्थात संत. आणि पुढे जाऊन समर्थ आपल्याला डिस्क्लेमर देतात त्याचा, बरं का, यामध्ये एक उणे असे, याच्यापैकी एक जरी कमी असेल, या 7 गुणांपैकी एक जरी कमी असेल, तेणे ते विलक्षण दिसे, म्हणून सर्व ही विलसे, सद्गुरु पाशी. बघा, आपण गुणाकार करायचो गणितामध्ये, अगदी 100 गुणिले 100 गुणिले 100 असं 6 वेळा करा आणि शेवटचं 0 ठेवा. उत्तर काय येईल गुणाकाराचं? 0. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की या 7ही गुणधर्मांमध्ये एक जरी कमी असेल तरी देखील हे सगळं काही विलक्षणच वाटू लागेल की हे संतत्व नाही, हे संत लक्षण नाही. मी ह्या समर्थांच्या ओवीचा आधार घेतला आणि ही जी 56 लक्षणं गोस्वामीजी संतांची प्रभू रामचंद्रांच्या द्वारे सांगत आहेत, त्यांची विभागणी या 7 गुणधर्मांच्या आधाराने केली. आणि काय आश्चर्य, ही सर्व लक्षणं या 7 गुणधर्मांमध्ये बसतात. आणि त्यामुळं समर्थांनी जे सांगितलं तेच गोस्वामीजींनी सांगितलं. ते हे संत हृदयाचं जणू काही आयडेंटिफिकेशन आहे, त्याच्या अंतस्थितीच्या या खुणा आहेत. कुठले 7 टप्पे? ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म कर्म, साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा. आपण आता या 56 गुणधर्मांना, कदाचित काही गुणधर्मांचं आपण चिंतन करू शकणार नाही, परंतु आपण याचं एक स्केलेटन पहिले नीट समजून घेऊ की हे 7 गुणधर्मांच्या अखत्यारीमध्ये हे 56 असलेली लक्षणं व्यवस्थित बसतात. आणि मग त्याला आपापल्या रंगांनुसार आपल्या हृदयामध्ये आपण रंगवू शकतो. त्यातील आपण हे 7 टप्पे आजच्या आणि उद्याच्या निरूपणामध्ये
थोडक्यामध्ये बघूयात, कारण पंपा सरोवराचं मी जी लक्षणं सांगितली त्या लक्षणांमध्ये मी आत्मज्ञानी संत, आत्मज्ञानी सत्पुरुष कसा असतो याचं विस्तारपूर्वक वर्णन आपल्या समोर ठेवलेलं आहे. समर्थ म्हणतात की तो ज्ञानी असावा लागतो. सद्गुरूचं सर्वप्रथम लक्षण आहे ज्ञान. आणि ज्ञान याचा अर्थ काय? आपण म्हणाल की कदाचित त्यांना ग्रंथपाठ असतील, कदाचित त्यांना सर्व संदर्भ माहीत असतील. हे सर्व काही बाहेरून येणारं ज्ञान आहे, जे गुरुकृपेने आतून साधनेच्या मार्गाने गेलेला जो संत आहे त्याच्या हृदयामध्ये आतून येणारी ही प्रेरणा आहे. बघा, मी गमतीने म्हणतो की जर जगद्गुरु तुकाराम महाराजांना एवढे 4000 अभंग लिहायचे असतील तर त्यांना कदाचित पहिले बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घ्यावी लागली असती. परंतु अशा संतांना बाहेरून ज्ञान लागत नाही, ते आतूनच विठ्ठलमय होतात आणि विठ्ठलच त्यांची लेखणी होतो, विठ्ठलच त्यांची वाचा होतो, विठ्ठलच त्यांचा भाव होतो. आणि हे अभंग या शब्दांना घेऊन केवळ प्रगटतात, परंतु हे सर्व काही विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगलेले असतात. आणि तो असा रंग असतो की ज्याला त्या रंगामध्ये रंगता आलं त्याला या जीवनामधल्या सर्व लौकिकाचा बेरंग करता येतो. हे सर्व काही बुद्धीच्या परे आहे सज्जनो. आणि त्यामुळे गोस्वामीजी देखील संत लक्षणं सांगताना प्रभू रामचंद्रांच्या मुखातून काय म्हणतात की अमित बोध, असीम ज्ञानवान. जसं विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या जवळ जाऊन म्हणाले की आपण देव पाहिला आहे का? आणि यावरती झट दिशेने रामकृष्ण म्हणाले की तुला जितक्या अंतरावरून मी स्पष्टपणे पाहतोय त्याही पेक्षा जवळून मी भगवंताला पाहिलंय. हे स्वरूप दर्शन, हे असीम ज्ञान या रामकृष्ण परमहंसांसारख्या एका देवीच्या पुजाऱ्याला कुठून प्राप्त झालं? हे आतून आलेलं भगवत कृपेचं ज्ञान आहे. त्यामुळे अमित बोध. आणि मग यातून एक सुंदर आपल्याला संदेश देखील मिळतो की बघा, सद्गुरू होणं हे आजच्या काळामध्ये अनेक लोकांना विशेष आवडीचं काम असतं. परंतु एक लक्षात घ्या की जोपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणत नाही, जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला ओळखत नाही, जोपर्यंत आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होत नाही, तोपर्यंत आपण त्या मार्गावरती लोकांना कसं पूर्णत्वाला नेऊ शकणार? पाण्यामध्ये पोहायला शिकवणं हा त्याचाच अधिकार आहे जो दुसऱ्याचा भार सहन करू शकेल. जर त्याच्या भाराने हाच गटांगळ्या खायला लागला तर कोण उद्धरून जाणार आहे? त्यामुळे सद्गुरूचं सर्वप्रथम लक्षण आहे की त्याला त्याच्या स्वरूपाचं दर्शन झालं पाहिजे, त्याने स्वतःला ओळखलं पाहिजे, हा अमित बोधी असला पाहिजे. आणि मग हा अमित बोध एकदा साकारला की श्री महाराज म्हणायचे ना की मी कुठून बोलतो हे तुम्हाला कळणार नाही. जसं कोकणामध्ये पाण्याचे झरे इतके असतात, त्याचा शोध घ्यायला गेलं तर त्याचं मूळ सापडत नाही. झरा तो मूळचाच खरा, असं श्री महाराज म्हणायचे. त्याप्रमाणे या सरस्वतीशी ज्यांची बुद्धीची नाळ जोडली गेलेली आहे त्यांना जे पाहिजे ते ज्ञान त्या वेळेला तिथं उपलब्ध होतं. आणि त्यामुळे संत हे असीम ज्ञानवान आहे. त्याचप्रमाणे कबी, कोविद, जोगी असे ज्ञानाची पुढची लक्षणं संत लक्षणामध्ये गोस्वामीजी सांगतात. संत हे कवी आहेत. बघा, संत तुकाराम महाराजांचे माऊलीचे अभंग आपल्या हृदयनाथ मंगेशकरांनी, लता मंगेशकरांनी गायलेत, भीमसेन जोशींनी गायलेत. पंडितजींच्या आवाजामध्ये संत तुकाराम महाराजांचे अभंग आपण लहानपणापासून ऐकत आलो. ते शब्द त्या मीटरमध्ये बसवणं हे त्यांना त्या दशकामध्ये कसं कळालं असेल, शतकामध्ये, की हृदयनाथ मंगेशकर या मीटरमध्ये हे लावणार आहेत, या रागात गाणार आहेत. परंतु कवी होते. जरी ते स्वाभाविकपणे कवित्व प्रगटलं तरी ते सर्व काही शास्त्राला धरून होतं. त्यामुळं आत्मज्ञान प्रगटलं की बाह्य ज्ञानामध्ये देखील आपल्याला एक उत्कृष्टता,
या संतांच्या जीवनामध्ये दिसते. ते कवी होते, ते विद्वान होते. श्री महाराजांच्याकडे जो व्यक्ती ज्या भावनेतून यायचा ते त्याच्याशी त्याच पद्धतीने बोलायचे. इंजिनियरशी इंजिनियर, डॉक्टरशी डॉक्टर, वकिलाशी वकील, शेतकऱ्याशी शेतकरी, अडाण्याशी अडाणी, गृहिणीशी एक घरातली स्त्री समजून सर्व प्रकाराने श्री महाराज दाखले देऊ शकायचे. याचं कारण त्यांच्यामध्ये असलेली ही विद्वत्ता. आणि ही विद्वत्ता बाहेरून येत नाही, ही येते आतून. सज्जन हो, ते योगी आहेत, ते ज्ञानवंत आहेत, ते समस्त शास्त्रांचं अध्ययन करून जीवाला शिवाशी जोडणारा योग हा योग्य शब्दात सांगतात. आणि त्यामुळं ते स्वतः जाणतात की जर भगवंताचं नाम हे परिपूर्ण आहे, त्या नामामध्येच सर्व योग सामावलेले आहेत, तर श्री महाराजांनी आम्हाला ते अमृत थेट सांगितलं की बाळांनो, दुसरं काही करू नका. भगवंताच्या नामामध्येच योगाची सर्व अंग दडलेली आहेत. परंतु हे वाक्य कोणी सांगावं? ज्याने योग जाणला, ज्याने नामाचं परिपूर्णत्व जाणलं आणि या सर्वांच्या आधाराने आतमध्ये अनुभूती घेतली आणि आम्हाला सांगितली की अजूनही वेगळं काहीच करायची गरज नाही. भगवंताचं नाम परिपूर्ण आहे. असं हे संतांच्या जीवनामधलं वेगवेगळ्या टप्प्याचं ज्ञान आपल्याला गोस्वामीजी या संत लक्षणांमध्ये सांगतायत. आणखीन एक ज्ञानाचा पैलू आहे की संत हे धर्मज्ञानी आहेत, किंबहुना संतांचे शब्द हेच धर्माचं सार आहे. बघा, आपण भरताच्या विषयी वसिष्ठ अयोध्येमध्ये आल्यानंतर काय बोलले होते ते लक्षात ठेवतो ना? समुजब करब समुजब कहत करब तुम जोई, धर्म सारू जग हो यही मोही. वसिष्ठांना भरतजींनी प्रश्न केला की आपण मला राजधर्म शिकवा. वसिष्ठ हसून म्हणतायत, भरता, अरे तू जे विचार करशील, जे तू बोलशील, जे तू करशील, हे सर्व काही धर्माचं सार होईल. आणि त्यामुळे संत लक्षणामध्ये गोस्वामीजी म्हणतायत की ह्या संतांच्याकडे धर्माचं ज्ञान आहे. कसं? धीर धर्म गती परम प्रवीण. धर्म गती आहे त्यांच्याकडं. धर्माचा खरा अर्थ त्यांना कळतो. अन्यथा आम्ही तर केवळ धर्म म्हणजे जाती व्यवस्था याच्या पलीकडे जाऊच शकत नाही. खरा मनुष्याचा धर्म एकच आहे, भागवत धर्म. आणि त्या भागवत धर्माचं खरं मूळ संतांनी जाणलं, आचरणामध्ये आणलं आणि आम्हाला अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं की मुखी भगवंताचे नाम, हाती प्रपंचाचे काम, ऐसा राम जोडामणी. हे ज्ञान आहे सज्जनो. ही ज्ञानाची अवस्था आहे परिपूर्णतेची. त्यामुळे संत लक्षणामध्ये जे मी हे 7 टप्पे आपल्याला सांगणार आहे, त्यातील पहिला टप्पा आहे की संत हे ज्ञानी असतात. आणि या ज्ञानाचे ही मी या रामचरितमानस मधल्या या 2 दोह्यांमध्ये सांगितलेली ज्ञानाची संत लक्षणं सांगितली आहे. दुसरा टप्पा वैराग्याचा आहे समर्थांनी दिलेल्या ओवीनुसार. परंतु वैराग्याची याच्यामध्ये 9 लक्षणं आहेत. त्यामुळे आपण वैराग्याची लक्षणं उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. आणि त्यापेक्षा भजनाची लक्षणं जी सांगितलेली आहेत, जरी भजन हे संतांचं परिपूर्ण जीवन असलं तरी त्याची लक्षणं थोडक्यामध्ये सांगितली असल्यामुळे आपण भजनाचं हे 3रं लक्षण समजून घेऊयात आणि मग उर्वरित 5 लक्षणं उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूयात. समर्थ म्हणतात की ज्ञान वैराग्य भजन संताच्या जीवनाचं श्वास म्हणजे त्याचा भजन आहे. बघा, आपल्याला तरी भजनासाठी वेगवेगळ्या उपाधी लागतात. तबला, पेटी, समुदाय सर्व काही पाहिजे, वातावरण, आणि मग आपण भजन करू शकतो. संत जे बोलेल ते भजन आहे. संत जे म्हणेल ते भजन आहे. संताला भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की जसं एखादा गायक हा पुन्हा पुन्हा समेवरती येतो, त्याप्रमाणे संत देखील बाह्यांगाने कदाचित प्रापंचिक बोलल्यासारखा वाटेल, परंतु पुन्हा पुन्हा तो समेवरती भगवंताच्या वरतीच त्याच्या स्मरणामध्येच येऊन थांबतो. त्यामुळे भजन हा संताचा अत्यंत सरळ स्वभाव आहे. त्याला त्याच्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही.
मग हे संताचं भजन गोस्वामीजी आम्हाला इथं वेगवेगळ्या टप्प्यांच्या आधाराने सांगतात बरं का. संत भजनामध्ये एक सगळ्यात महत्वाचा गुणधर्म गोस्वामीजी आपल्याला सांगताना म्हणतात की गावही सुनही सदा मम लीला, हे तू रहित परहित रतसीला, मुनी सुनु साधन के गुण जेते, कही न सकही सारद श्रुती तेते. या संत लक्षणाचं वर्णन किती करू मी. अरे ते वर्णन करता करता सरस्वती आणि वेद देखील थकून जातील, परंतु संत लक्षण ही संपणार नाहीत. संत हा अखंड भजनानंदी आहे. संत हा अखंड भगवत स्मरणामध्ये आहे. आणि या भगवत स्मरणामध्ये असणाऱ्या संताचं बाह्यांगाने एक अत्यंत महत्वाचं लक्षण असतं की भजन आणि दंभ, अभिमान आणि मद हे परस्पर विरोधी गोष्टी आहेत. मी भजन करतो आणि त्याच वेळेला भजनामध्ये माझा दंभ आहे, भजनाचा मला अभिमान आहे, भजनाचा मला मद आहे, तर खऱ्या अर्थाने मी भजनच करत नाही. त्यामुळं संत अखंड भगवंताचं भजन करतात, नामस्मरण करतात, परंतु जेव्हा जेव्हा विषयाची वेळ त्यांच्या समोर येते त्यावेळेला ना त्यांच्या समोर कुठला दंभ आहे, ना त्यांच्यामध्ये आपण करत असलेल्या साधनेचा अभिमान आहे, आणि नाही त्यांच्या मनामध्ये कुठेही मदाला स्थान आहे. भजनानंदी असतो त्याला केवळ एकच आनंद माहिती आहे, भगवंताच्या स्मरणाचा, आणि त्याच्या जीवनामध्ये इतर सर्व आनंद हे जणू काही देशोधडीला गेलेले असतात. आणि त्यामुळं अशा संताला कुमार्गावरती पाऊल टाकणं ही संकल्पना देखील मनाला शिवत नाही. भूली न देही कुमारग पाऊ, दंभ मान मद करही न काऊ, भूली न देही कुमारग पाऊ. भजनानंदी आहे आणि त्याच बरोबर मी कुमार्गावरती पाऊल ठेवतो, तर मी खरंच भजनामध्ये आहे का. हे सर्व भजन मुरल्याची लक्षणं आहेत की त्यांच्या जीवनामध्ये हा कुमार्ग याला स्थानच नाही. भजनानंदी हा अत्यंत निर्भय असतो. बघा श्री महाराज नैमिषच्या त्या निबिड अरण्यामध्ये जायचे, जगद्गुरु तुकाराम महाराज भंडाराच्या त्या डोंगरामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरी करत निर्भयतेने बसून राहायचे. घरामध्ये एवढं वेगवेगळ्या प्रकारची विपन्न अवस्था असतानाही जे आपल्या भजनापासून कधी लांब झाले नाहीत असे जगद्गुरु, हे संतांच्या जीवनातलं निर्भयत्व आहे. प्रपंच जसा असेल तसा, परंतु त्या असलेल्या स्थितीमध्ये कधीही भगवंताच्याकडं आपल्या प्रपंचासाठी झोळी न पसरणारे असे हे धैर्यवान संत. हे संत लक्षणामधलं भजनानंदी असल्याचे लक्षण सांगणारी अवस्था आहे. बघा, आपल्याकडे जर थोडं जरी काही संकट आलं तर आपल्या जीवनातून सगळ्यात पहिले काय सुटतं? भगवंताचं भजन सुटतं. आणि त्यामुळे भगवंताचं भजन या शब्दाचा आम्हाला व्यापक अर्थ कळाला पाहिजे. जे भजन आम्हाला धैर्यवान करेल, जे भजन आमच्या जीवनामध्ये दंभ, अभिमान आणि मद याला स्थान देणार नाही, आणि हो, जे भजन आम्हाला कधीही कुमार्गावरती पाऊल टाकू देणार नाही, तेच खऱ्या अर्थाने संतांच्या जीवनामधलं भजनाचं लक्षण आहे. सज्जनो, अशा पद्धतीने आज आपण या 7 टप्प्यांपैकी 2 टप्पे संत लक्षणाच्या आधाराने अभ्यासले. आता उद्या लक्ष्मीपूजनाचा सुमुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरती आपण या संत लक्षणाची, या मोक्षश्रिय अलंकृत असलेल्या स्थितीची समाप्ती करणार आहोत. आणि त्याचबरोबरच अरण्यकांडाचं देखील आपला उद्या विराम दिवस आहे. अशा रीतीने या अरण्यकांडाच्या अंतिम टप्प्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा निरूपणामध्ये करू. जानकी जीवन स्मरण जय जय.